पाहूया मोबाईलहून स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे अपडेट आधार कार्ड अपलोड कसे करायचे। सर्वप्रथम गूगल क्रोम उघडायचे, तिथे टाकायचे स्टुडंट डाटाबेस। त्यानंतर हे वेबसाईट घेतल्यानंतर हे यूजर नेम पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचे। हे असं पेज ओपन होईल। त्यानंतर मेन्यूवर क्लिक करायचे आणि इथे स्टुडंट डिटेल्समध्ये स्टुडंट एंट्रीमध्ये अपडेट स्टुडंट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल। तिथे अकॅडमिक इयर घ्यायचं आपल्याला, म्हणजे स्टँडर्ड, हे स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबलच राहणार। डिव्हिजन घ्यायची, हा गो बटनावर क्लिक करायचे। इथं विद्यार्थ्याची यादी येईल, जो आपल्याला विद्यार्थी पाहिजे त्याचे नाव इथे सर्च करायचे। आलेले आहे। आता इथे काय काय बदलायचं सांगतो। जेवढी माहिती होईल तेवढी आपल्याला बदलायची। इथं OBC मोबाईल नंबर टाकायचा, नसला तर 00 टाकला तरी चालेल। इथं कास्ट घ्यायची, तर आपल्याला कॅटेगरी अधिक अगोदरच दिसेल, नंतर कास्टवर क्लिक करायचे। वाणी 190। त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा। तर नाव टाकायचे, आधार कार्डवरील नाव टाकायचे। ते जेंडर घ्यायचे, डेट ऑफ बर्थ आधार कार्डवरील। नंतर सेव्ह करायचे। हे स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली ओके करायचे। आणखीन काही माहिती अपडेट करायची असेल इथे डिसेबिलिटी, बर्थ, ॲड्रेस, बँक। आता आपले आधार कार्डचं करायचं होतं तेवढं झालं आपलं। तर बॅक घ्यायचं, मेन्यूमध्ये आता बघायचं असल्यास रिपोर्ट स्टेटसमध्ये आधार स्टेटसवर क्लिक करायचं। आता हे आपण ते पहिलीची विद्यार्थी होती। हो, छोटे आर्य आलं। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।